पेणमधील हेटवणे धरणातील पाणी पेणकरांच्या घशातून चोरून सिडकोच्या माध्यमातून सुमारे 12 मीटर व्यास असलेल्या जलबोगद्याद्वारे नवी मुंबईला वेगाने घेऊन जाण्यासाठी मेगा इंजिनियर या कंपनीला ठेका सिडकोने दिला आहे। त्या कंपनीने जिते आणि बेलवडे येथे जवळपास 300 फूट खोल खोदकाम केले आहे, तर अजून 2 होल प्रस्तावित आहेत। या खोदकामाची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। हेटवणे धरणाचे पाणी सर्वप्रथम पेणकरांसाठी असल्याचे हरीश बेकावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। स्थानिकांना आणि पेणकरांना विश्वासात न घेता आणि कोणतीही परवानगी न घेता सिडकोच्या आशीर्वादाने मेगा इंजिनियर ही कंपनी काम करीत आहे। हे काम न थांबवल्यास येणाऱ्या काही दिवसात आंदोलन करण्याचा इशारा हरीश बेकावडे यांनी सिडकोला दिला आहे। ही पेण तालुक्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न उद्भवला त्यासाठी झालेली आहे, अनेक आंदोलनं झाली। मग धरण उशाची आणि कोरड घशाची अशी परिस्थिती पेण तालुक्याची आहे। कार्यक्रमात भागात कित्येक वर्ष आंदोलन चालू, पाण्याचा प्रश्न आहे, गृहविभागात पाण्याचा प्रश्न आहे, पेण तालुक्यात शहरात प्रश्न आहे। पण अशा वेळी हे पाणी जर हेटवण्याचं नवीन वाचीला पळवत असेल सिडको, यामध्ये शासनाची भूमिका काय नक्की आहे? पहिला तुम्ही सांगा, पहिले मला उत्तर पाहिजे की जे काही बोगदे मारलेले आहेत, पहिला बोगदा आता जित्याला मारलेला 105 मीटरचा, त्यानंतर बेलवडे येथे 87 मीटरचा आहे, त्यानंतर आणखी काही बोगदे होणार आहेत। विशेष म्हणजे ते पाईपलाईन जाणार आहे, ती पाईपलाईन जवळजवळ त्याचा व्यास आहे 13 फुटाचा। एवढ्या जलद गतीने हे धरणाचं पाणी गेलं तर आम्हाला पेण करायला काय आहे? तिथे बोगदा एवढा मोठा आहे, तो त्यामध्ये तुम्ही विचार करू शकत नाही। प्रश्न म्हणजे हे मातीचं धरण आहे, हे मातीचं धरण राहील का ठिकाणावर? उद्याच्या धरणाला काही इजा पुसरली, धरण कोसळलं आणि जर का उद्या शेती आणि मनुष्याने झालं तर जबाबदार कोण? शासनाने याला कोणतेही परमिशन दिल्यात असं मला वाटत नाही। जलसंधारण विभागाने याच्या परमिशन दिल्या का? दिल्या नसतील तर 2 वर्ष काम चालू आहे, हे 2 वर्ष काम करण्यासाठी कोणी परवानगी दिल्या? शेतकऱ्यांचे नुकसान होतंय, विहित ग्रामपंचायतीने त्यांचे पत्रव्यवहार झाला का? जमीनदारांना त्यांचे पत्र दिलेत का? परवानगी घेतल्या का? उत्खननच्या परमिशन घेतल्या का? त्याच्या रॉयल्ट्या भरल्या का? आणि जर का असा अंधाधुंदी कारभार करण्यासाठी सिडकोला शासन जर हात देत असेल, हातभार लावत असेल, तर आम्ही काय करायचं? शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी काय करायचं? तिथे सुद्धा आमच्या भागामध्ये पुणे विभागात बेलवडे मुंगशी भागात सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे। त्यांना काय याबद्दल आश्वासन दिले? तुम्ही प्रथमतः उच्चस्तरीय चौकशी या कामाची व्हावी, हे जलबोगदे चालले त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। किती झाले, काही झालेले माहीत पण नाहीत आणि होणार ते पण माहीत नाहीत, हे 2च दिसतात। त्याची उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी। विशेष म्हणजे जलसंधारण विभागाने परवानगी दिलेली नसताना 18 महिने कामं काय केली, का उत्खनन केलं? याचा धोका कोणाला पत्करावा लागतो? दंडासहित कारवाई करावी, तात्काळ हे काम थांबवावं जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत। यापुढे त्याला जाब आम्ही विचारू।